आरग जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाचा प्रचार शुभारंभ धुमधडाक्यात सुरू। आरग जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आरगेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये नारळ वाढवून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व आरग पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। यावेळी उमेदवार सौ शोभाताई वसंत खोत, श्री विनोद गायकवाड, सौ जयश्री पाटील यांच्या आरग येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले। त्यानंतर उमेदवारांनी परिसरातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली। आज लक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होत आहे। त्या निमित्तानं सर्व मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिलात, त्याच्याबद्दल प्रथम मी तुमची आभारी आहे। आज मी लक्ष्मीला नतमस्तक होऊन एक इच्छा व्यक्त करते तुमच्याकडं की तुम्ही सर्वांनी मला कमळ या चिन्हावर 5 तारखेला मतदान करून विजय करून तुमची सेवा करण्याची संधी द्याल। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात विविध विकास कामं, शासकीय योजना असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला बचत गटाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, तसेच शाळा, शिक्षण, आरोग्य ह्या सर्व गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करेन ह्या 5 वर्षात। भाऊनी आपल्या मतदारसंघातील बरीच कोट्यवधीची कामं भाऊनी पूर्ण केलेली आहेत। आता उर्वरित कामं पण करतील ही अपेक्षा मी करते। त्याचबरोबर भाऊने आता छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कामं केलेलीच आहेत, पण आपल्या पठाराला पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी 1 महिन्याच्या आत सोडवतील असं मला वाटतंय। आणि आपला मतदारसंघ जिल्ह्यात 1 नंबरचा करतील हे माझ्याकडून तुम्हाला आता शब्द देते। आणि भाऊ असे व्यक्ती आहेत की मी 15 वर्षाच्या अगोदर एक भाऊंच्याकडे छोटंसं काम घेऊन गेलो माझ्या मुलीच्या ॲडमिशनचं, आणि त्यांना मी सांगितलं माझ्या मुलीचं ॲडमिशन एका शाळेत पाहिजे आहे मला। 1 मिनिटाच्या त्यांनी त्या शिक्षकांना फोन लावले आणि त्या ऑफिसपासून जे 5 मिनिटं वेळ लागते तेवढाच वेळ त्या कामाला लागला। म्हणजे एकदम छोटं काम ते पाणी आणापर्यंतचं काम त्यांनी करतात हे मी तुम्हाला सांगते। त्याचबरोबर वसंतांना म्हणजे माझे मिस्टर, तुमचे लाडके अण्णा, त्यांनी गेली 40 वर्ष ह्या जनतेची इतक्या प्रामाणिकपणे सेवा केल्या ते मी काय विशेष करून सांगू शकत नाही। पण माझे मारुत्यांना लिंगनूरचे ते माझे मामा स्वर्गीय, त्यांचं तर इतकं त्यांच्या कार्याला स्मरूनच मी आज तुमच्या समोर उभा आहे। आणि माझे मालक म्हणजेच माझे मिस्टर गेली 25 वर्ष तुमची सेवा करतात आणि ज्या वेळेला वयाच्या 21व्या वर्षी ह्याच मायबाप जनतेनं त्यांना बिनविरोध म्हणून तुकाराम बाबू असतील किंवा स्वर्गीय मारुती पाटील असतील आणि आमचे मामा मारुती मामा असतील, ह्या सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीला 40 वर्षाच्या अगोदर बिनविरोध सरपंच म्हणून ह्या गावात निवडून दिलेत। त्याच जोरावरती त्या माणसानं आजपर्यंत 40 वर्ष तुमची अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा केली, त्याचंच फळ आज मला मिळालं आहे असं वाटते मला। नारायण माळी, राजूतात्या आरगे, दाजा खोत, अमरदादा पाटील, शामराव देसाई, वसंतांना खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीतताई कोरगूर, सरपंच अमृता नागठाणे ताई, किरणदादा पाटील, सागरसाहेब वडगावे, डॉक्टर कोरगूर, सुभाष अण्णा खोत, अजित कांबळे, संभाजी निकम, सुशांत दादा, सर्जेराव फटावे, लक्ष्मीवाडी सरपंच नाईक मॅडम, आणि ह्या गणातून उभा असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभाताई खोत, पंचायत समिती उमेदवार विनोद गायकवाड, दुसरे आपले पिंटूंच्या मिसेस त्या लिंगणूर आल्या का, ह्या 3 उमेदवार आपल्याकडे, 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती उमेदवार आपल्याकडे उभे आहेत। ह्या कार्यक्रमाला बसलेले सर्व पत्रकार बंधू, मीडिया, नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज सुरुवात आपण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पहिल्या गणाचा शुभारंभ आज इथं आपण साजरा करतो। या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला धन्यवाद। बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की विकास करत असताना निश्चितच एक सेंटर धरून आपण केला विकास। आज जर आपण विकास म्हणलं
तर आज म्हैसाचं पाणी असू द्या, शाळा असू द्या, आरोग्याचं असू द्या, रस्त्याचं असू द्या आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण करत असताना निश्चितच आपण गाव सेंटर धरून आपण हा विकास साजरा केला. फक्त आरग शहराचाच विकास झाला नाही किंवा आरग पंचायत समिती जिल्हा परिषद गटाचा विकास हा जर असं म्हणलं तर आज मी सांगतो तुम्हाला की आरगला आतापर्यंत 97,83,50,00,000 रुपये दिले आपण. नक्षीवाडला 11,87,58,000 रुपये आपण दिले. लिवणूरला 36,30,17,000 रुपये आपण दिले. खटावला 74,28,56,000 रुपये आपण दिले. जानरावाडीला आज मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. आज आम्ही आरगमध्ये आहोत. आरग जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत. आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी ह्या मंदिराला आम्ही नारळ फोडून हा प्रचाराचा शुभारंभ केला. ह्या कार्यक्रमाला बरेच पंचक्रोशीतील सगळे 7 गावचे सगळे नेते मंडळी, तिन्ही उमेदवार, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत्या. आज त्याचा शुभारंभ झाला. आज प्रचार आम्ही सुरू केलेले आहे. त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील, त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या जयश्रीताई पाटील असतील, या 3 उमेदवारांचं कमळा चिन्हावर ह्या त्या लढत आहेत. आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढे जातोय. विकास खूप झालेला आहे. करोडो रुपये ह्या माध्यमातून विकास आपण केलेला आहे. त्या माध्यमातून आपण मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे ह्या मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून 3 उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका. विकास करून तुम्हाला मतदान मागायला आलो आहे आम्ही. तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे. 5 तारखेला कमळाचं बटन दाबून त्या 3 उमेदवाराला आपण बहु संख्येनं आपण त्यांना बहु मतांनी त्यांना निवडून द्यावं एवढीच नम्र विनंती. नमस्ते.